नमस्कार मित्रांनो, मनात विचारांचं काहूर चित्त ताऱ्यावर नाही. जया किशोरी सांगतात आनंदी राहण्याचा मंत्र, बदलेल आयुष्य. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मोटिवेशनल स्पीकर जया किशोरी तरुणांमध्ये बऱ्याच प्रसिद्ध आहेत. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर बरेच ट्रेंड होत असतात. त्यातून बरंच काही शिकून लोक जीवनात अप्लाय करू शकतात. आयुष्यात काही समस्या असतील आणि त्याचे समाधान तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही काही सोपे उपाय करून ही समस्या टाळू शकता. जया किशोरी एका मोटिवेशनल थॉट्सवर काम करतात. आयुष्यातील कठीण स्थितीतून बाहेर येण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला जया किशोरी यांच्या टिप्स फायदेशीर ठरतील. betterup.comच्या रिपोर्टनुसार ओव्हरथिंक झाल्यानंतर दीर्घ श्वास घ्या, मोठ्या चित्राकडे पहा, मनातील भीती काढून टाका, सतत काहीतरी करण्याची तयारी ठेवा, जास्त पुढचा विचार करू नका, आहे तो मोमेंट जगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कधीही स्वतःला एकटे समजू नका. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार केल्यास निगेटिव्ह थिंकिंग होऊ शकते, म्हणून नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न करा. जेव्हा समोर काहीच दिसत नसेल तेव्हा काय करावे? जया किशोरी सांगतात की जेव्हा चारही बाजूंनी समस्यांनी घेरले असेल आणि आशेचा कोणताही किरण दिसत नसेल तेव्हा लोक उदास आणि निराश होतात. अशावेळी काय करावे आणि काय करू नये हे लोकांना समजत नाही. अशावेळी अनेक समस्यांमधून जावे लागते. जया किशोरी सांगतात की जेव्हा माणसाला दुःख असते तेव्हा मन भरून रडून घ्यायला हवं, जेणेकरून मन हलकं होईल, जेणेकरून तुम्हाला फार उदास वाटणार नाही. पुन्हा कामाला लागा. जेव्हा तुम्हाला कसलेही टेन्शन असेल तेव्हा मन भरून रडून घ्या आणि पुन्हा कामाला लागा, कारण कोणत्याही समस्येवर मेहनत करून उत्तर शोधता येऊ शकते. यासाठी तुम्हाला मन एकाग्र करण्याची आवश्यकता असते. मेहनत आणि प्रामाणिकपणाने काम करत राहा. तुम्हाला प्रत्येक समस्येचं सोल्युशन मिळत राहील. मेहनत प्रामाणिकपणे करत राहा. जया किशोरी का प्रसिद्ध आहेत? मोटिवेशनल स्पीकर जया किशोरी प्रसिद्ध कथावाचक आहेत. त्यांना कृष्णाप्रती अपार प्रेम असल्यामुळे त्यांना किशोरी अशी पदवी मिळाली आहे. श्रीकृष्णांच्या भगवद्गीतेतील वचन त्या भक्तांना सोप्या भाषेत समजावून सांगत असतात. धन्यवाद.